तर वरळीत शिंदेच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची पोलिसात तक्रार पाहायला मिळते। युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे। सिद्धेश शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे मुलगे आहेत। वरळीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाची पोलिसांमध्ये तक्रार पाहायला मिळत आहे। युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे। सिद्धेश शिंदे हे आमदार सुनील शिंदेचे पुत्र आहेत। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, कशा संदर्भात ही तक्रार देण्यात आलेली आहे, नक्की काय घडलंय? नक्कीच सचिन, आपण जर पाहायला गेलं तर आज नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच वेळी आमदार आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि याच कार्यक्रमाच्या वेळेस शिंदेच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांना आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे। त्यांनी दादर स्थानकामध्ये जे आहे ते तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावरती सध्या केएम रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। त्यांना श्वास घेण्यासाठी अडथळा येतोय, त्याच्यामुळे त्यांच्यावरती केएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अजूनपर्यंत दादर पोलीस स्थानकाकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, परंतु त्या महिलेचा स्टेटमेंट जे आहे ते दादर पोलिसांनी नोंदवून घेतलेलं आहे। तिला पुढील उपचारासाठी केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर 5 ते 5:15 वाजता ही घटना घडल्याचं स्टेटमेंटमध्ये त्या महिलेनं सांगितलेलं आहे आणि त्या महिलेनं न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती तिने पोलिसांकडे केली, परंतु तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता म्हणून ते महिलेला केएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले। आपण पाहायला गेलं तर 5 ते 5:15 वाजेच्या दरम्यान नारळी पौर्णिमेचा उत्सव जो आहे तो कोळीवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात निवृत्ती